अरे उठ, अरे उठ ना भावा. अरे व्लॉग सुरू झालाय. हा, झोपला वाटतं हा, पण तुम्ही झोपू नका, कारण की आजचा व्लॉग आहे खूप स्पेशल. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शैलेंद्र कोरकांते आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मी कलाकार. आणि आजचा व्लॉग स्पेशल काय, कारण की आज आहे गणपती बाप्पा मोरया डे नंबर 7. काल आपण गेलो फिरोजबाईच्या मंडळात आणि आज जातोय विरारला. सेंट्रल लाईनला जाणार आहे वेस्टर्न लाईनला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा स्पेशल डे आज काय आहे, आज हृदयाचा बर्थडे आहे. बर्थडे बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल है मेरी ये आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू रुदू, हॅपी बर्थडे टू यू रुदू, हॅपी बर्थडे टू रुदू रुदू. आज आपण जाणार एक स्पेशल गेस्टच्या घरी. स्पेशल गेस्टच्या घरी. तुम्ही बिग बॉस बघताय की नाही? मला मूषक पाहिजे. तर हृदयाला मूषक हवाय, गणपती बाप्पाचा मूषक. एक स्पेशल गिफ्ट मागितलंय, तर मी आणणार ते संध्याकाळी. पण आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. आपण जाणार आहोत एका व्यक्तीला भेटायला. तर तुम्ही ओळखता, सोशल मीडियामध्ये खूप फेमस आहे आणि यूट्यूबमध्ये खूप फेमस आहे. म्हणजे ज्याने त्यांनी यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे तेव्हा नवीन नवीन आम्ही भरपूर त्यांच्या व्हिडिओमध्ये काम केलेलं आहे. माझा मित्र आहे. तुम्हाला नाव नाही सांगणार, तुम्ही स्वतः बघा कोण आहे ते. पण आता आतली खबर अशी आहे कि तो बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेणार आहे. तर सूत्रों के अनुसार ऐसी खबर हमको मिल चुकी है कि बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेणार आहे ती व्यक्ती. तर बघू कोण आहेत ते. ओके, बिग बॉस बघता की तुम्ही? बाई झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक बघता की नाही? तर चला पटकन आपण तयार होऊ आणि पटकन प्रवासाला सुरुवात करू आणि लगेच तुम्हाला भेटू त्या व्यक्तीला, जे आहे सोशल मीडियावर फेमस, जे घेणार आहे बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री. हा, मग मी सकाळी सकाळी झटपट तयारी केली आणि निघालो फ्रॉम डोंबिवली स्टेशन सेंट्रल लाईन टू वेस्टर्न लाईन, कारण की मला संध्याकाळी हृदयाच्या बड्डेला पण यायचं होतं. मी बोलो फटकन जाऊन येऊ, पण नाही मित्रांनो, विरार खूप लांब आहे. 2 तास लागले मला पोचायला. पण तिकडे पोचल्यानंतर मला मिळालं जीवदानी मातेचं दर्शन. जय जीवदानी माता. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो विरारला आणि आता आपले खास मित्र भेटणार आहे. विरारला ग्लोबल सिटी. अजूनही हिंट येतं का तुम्हाला? हां, नाही तुम्हाला भेटवतो मी. स्टार बाजार, स्टार बाजार. माझ्या मित्रांनी सांगितलं की स्टार बाजारला आहे. स्टार बाजार. वेयर इज स्टार बाजार? तो भाई लोग, बच्ची लोग, अभी भी समझा कि नहीं कौन आने वाला है? अक्का पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को नहीं मालूम? जब खबर उठे के अरे ओळखलं की नाही याला? ओ माय गॅड्स. चल स्ट्रॉंग ना संजोग. चल पहिला घरी जाऊन येऊ. काही घरी कशाला? लय ऊन आहे इथे. अच्छा, तू काय होशील? काळा नाही होणार. मी लोकांना बोललो कोण आहे बघा, आहे स्ट्रॉंग द संजोग. गायला हे भाई हिरो झाला, भाई आपला हिरो झाला एक नंबर. काय यार, चल घरी चल लवकर. येस मित्रांनो, हा आहे स्ट्रॉंग संजोग, माझा मित्र. म्हणजे हा इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, यूट्यूब म्हणा, खूप फेमस आहे. स्पेशली स्ट्रॉंग संजोग फॅमिली म्हणजे वहिनी, आई. आज तर मला आईचे रिॲक्शन बघायचे आहेत, कारण की आईला मी स्वतः 2 वर्षानंतर भेटतोय. तर बघू आईचे रिॲक्शन काय आहेत. आई नाही आला पण बाबा आला. कोण आहे? सुजल कुठे? सुजल आहे. विजयासारखा दिसतो ना. हा, सेम. कोण आहे? डॉन. अरे बापरे, बघ. नमस्कार. एक मिनिट, पकड झाले. शायनिंग मारला आता, शायनिंग मारला. अरे शायनिंग नाही मारत आहे. कमी झालो. आता व्हिडिओ आहे म्हणून ना, व्हिडिओ आहे म्हणून पाया बिया पडते. अरे आता असं नाही काय. ठीक आहे, आता व्हिडिओ ऑफ कर. अरे बाबा किती बारीक झालास रे तू. अरे रामदे लेका. बरे बाबा, किती वर्षात लढलं. बस.
चला आपल्या गणपती पण तयार करू प्लीज थोडं. हा पड हा थोडं कमी झालं, तब्येत बरी नव्हती. किती बारीक झालास रे तू. बारीक झालं. बारीक झाला यार तू. हा बारीक झालं. कसं काय रे? जुलाब कर महिनाभर. तर मित्रांनो फायनली मी आलोय संजोगच्या घरी. तर सगळ्यात जास्त मी पहिले तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आईचा. आईला तुम्ही ओळखता, इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. आणि आपला ओ माय गॅड्स संजोग दादा, नमस्कार. सबका संजोग दादा. संजोग, मी तुला बघून थोडा ब्लॉग स्टार्ट केला. तू थोडासा मला सांग ना प्लीज, मोटिवेट कर मला प्लीज. तुझ्या मोटिवेशनची खूप गरज आहे. अरे आता सगळे कॉम्पिटिशन मध्ये आहेत आणि काय कॉम्पिटिशन नाही रे. अरे भाई सगळेच आजकाल उठून सुटून ब्लॉग बनवत आहेत. त्याच्यासाठी मोटिवेशन एवढंच आहे की जेवढा पण बॅड कमेंट्स येतात त्याच्याकडे लक्ष देऊ नको. त्यांच्याकडून काहीतरी शिक बॅड कमेंट्सवरून. जास्त हायपर नाही व्हायचं, नाही तर काय माहिती आहे आपण डिमोटिवेट होतो बॅड कमेंट्स आल्यावर आणि बोलतो अरे मला अशी कमेंट आली, मग आपण जरा ठप्प होतो. तर त्या कमेंटकडे लक्ष नाही द्यायचं. जे चांगल्या कमेंट्स येतात ना त्यांच्याकडे बघून मोटिवेट व्हायचं आणि बॅड कमेंट्स येतात त्यांना इग्नोर करायचा. आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे की अरे बाबा बॅड कमेंट्स तर म्हणजे आपण पण काहीतरी चुकीचं वागतोय, मग त्याच्यावरून आपल्याला थोडं सुधारायचं. मी काही बॅड कमेंट्स वाचले. काही नाही, खूपच. फोन केलेला मी संजोगला. संजोग बोलायला काय नाही, बघायचंच नाही. बरोबर. बाकी संजोग आपले आधीचे दिवस जे आपण व्हिडिओ वगैरे तू करायचो. सांग आधीचे दिवस कसे होते भाई, तू सांग. आता संजोगला जेव्हा युट्यूब टिकटॉक बंद झालेला, टिकटॉक बंद झालं. टिकटॉक बंद झाल्यानंतर मग इंस्टाग्राम संजोगने मेहनत केली त्याच्या हिशोबाने. नंतर युट्यूब बोला आज आता युट्यूब स्टार्ट करू. मग आपण काय ते पठाण, नंतर काय ते उठ चढ मला विलन बनवायचा. सिंगम गोलमाल, सिंगम अगेन, नंतर सगळं पिक्चरची जी आम्ही चांगलंच केलेलं आम्ही. ते क्लिप असेल ते टाक ना मध्ये मध्ये. तर मित्रांनो ऍक्च्युली माझ्या गॅलरीमध्ये काही व्हिडिओज होते, त्याची काही झलक तुम्हाला दाखवतो. सुल्तान भाई, मेरे में एक दादा है पठान भाई, जो लोगों में अपना डर बनाना चाहता है. तर पठाणबाई कोण आहे? तुम्ही मोठ्या पडद्यावर बघितलं असेल वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, बट हे आहे वन्स अपॉन अ टाइम इन विरार. दादा आपण कुठे चाललोय? पठान भाई कडे चाललो आपण. नायक नाही, नालायक दिसतोय. मी नालायक याच्यामध्ये. बघा ना, कुणाला जेवण कॉलर पकडतोय, कोणाला पण मारतोय. याच्या बापाचाच राज्य आहे. भाई वो सुल्तान मिर्जा ही है जो अपने धंधे की वाट लगा रहा है. ये सुल्तान मिर्जा मेरे धंधे के बीच में टांग अडा है. गण्या, तुला माहित नाही तो कोणाशी पंगा घेतोय. माझा माल जर नाही पोचवला तर तुला माहित आहे तुझ्या अख्ख्या फॅमिलीला रातोरात गायब करू शकतो. मग बघितली का माझी गरीब गँग? हलकेमध्ये घेऊ नका. ऍक्टिव्ह आणि बुलेट आहे आमच्याकडे. तर संजय आता एक वेगळ्या लेवलला पोहोचलाय. अरे यार असं अरे खूप भारी लेवलला पोहोचलाय. वेगळ्या लेवलला असतो तर तू बाजूला असता का ते सांग मला. का तुला कसं नसतो? वाटतं? का नसतो? तसं नसतं बाई. जसं लोकांचं म्हणजे कसं वेगळ्या लेवलला गेलं तर एक हवा असते बाई. हवा मध्ये बोलत नाहीये. हा, मग तू सक्सेसफुल झालाय. नाही, मी असं- देवाला अजून बोलतो सक्सेसफुल कधी होणार? जेव्हा आपल्या आजूबाजूची माणसं आपल्यावर पुढे जातील तेव्हा मी सक्सेसफुल अरे होईल. वा, एकटा नाही. वा, 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 वा. बरोबर आहे ना? उच्च विचार. नाही आम्ही खूप मेहनत घेतलेली. आणि जेव्हा मी डोंबिवलीवरून गाडी घेऊन यायचो, आज आई विचारते ट्रेनमध्ये का आला तू, कारण की ऍक्च्युली मला आता विरार भरपूर लांब वाटते. तेव्हा लांब वाटत लांब नाही. नाही. तेव्हा एक पटकन struggle यायचो असतो, मी. एक स्ट्रगल असतो आपला. तेव्हा आपण खूप मेहनत करतो. आता जसं तू डोंबिवलीवरून ऍक्टिव्हावरून यायचा हा. एवढ्या लांब, हा. तेव्हा तू एक स्ट्रगलच्या हिसाबाने यायचा. अरे स्ट्रगल करायचे, मला मेहनत करायची, पण तू यायचा. यायचा. आता तुला माहित आहे की चल आता आपण ती लेवल क्रॉस केली आहे, म्हणून आता फुर्सत मध्ये ट्रेन बिननी येतो तू, बरोबर ना? नाही मी ट्रेननी का आलो, कारण की भरपूर व्हिडिओ एडिटिंग बाकी होती. संजय भाऊला फोन आलेला आहे. नाही की ओके. तर मित्रांनो खास आज ऍक्च्युली मी 2 वर्षांतर इकडे आलोय. मी खूप आधी प्रयत्न केला, पण यायला भेटणार. आता बोला ब्लॉग बनवायचं म्हणून आला. बोला असं नाही नाही असं काय नाही. दरवर्षी येतो, फक्त गेल्या वर्षी नाही आला. काय अच्छा. प्रॉब्लेम असेल म्हणून तू. नाही ऍक्च्युली तर नाही पण संजोगच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा पण आईची मला ब्लॉगमध्ये दिसतात की आईची तब्येत बरी नाही, मी लगेच कॉल करतो. call करतो. आणि बच्चाला पण लागल्या तेव्हा पण लगेच कॉल केलेला मी. बरोबर. तुझा पण फोन आला, मला बोलते माझा अरे phone काय आला. करू, कॉल अशा टायमिंगला येतात की नाही. तर आई, बोलले ना? तुझा आशीर्वाद आधीपासून माझ्याकडे होताच, पण मी नवीन काहीतरी स्टार्ट. मी ऍक्च्युली ब्लॉगिंगसाठी नाही, मी थिएटर करतो, अच्छा. रंगमंच करतो. आणि मला खरंच एक कलाकार बनायची खूप इच्छा आहे. होशील आपल्याला मला का? तू कलाकार आहेस, फक्त अच्छा. एवढंच की लोकांना दिसत नाहीये, म्हणजे लोकांपर्यंत तू पोहोचत नाहीये. अशा खूप काही गोष्टी असतात. बरोबर आहे, हा. आता समज मला 1000 जण बघतात समज,
पण तुला 1 जण बघतोय. हा. आता माझी जिम्मेदारी आहे की तुला दाखवायची लोकांना, कारण मला 1000 बघतात ते 1000 तुला पण बघायला पाहिजे. ऑब्विसली म्हणजे मेन कलाकार दिसतच नाही ना. दिसतच नाही ना. असं ह्या काही गोष्टी नाही, असतात. असं काही नाही आहे. तू आहेस म्हणून तू आतापर्यंत इथपर्यंत आहेस नाही. म्हणून माझ्या बरोबर तू यायचा एवढा लांब. एक कलाकार नाही, मला तेव्हा काय वाटायला माहिती संजोग, तुझी जी मेहनत होती ना, तू ज्या इतका मेहनतीने करायचं काम, आणि मी तो स्ट्रगल आजपासून बघत नाहीये. आठवतं पण तू घनसोली मध्ये ह्याला भेटायला हा, जातो बरोबर. तेव्हा हा सिक्युरिटी मध्ये जॉबला होता, तेव्हा पण मला मी बघायचो हा सिक्युरिटी मध्ये ह्याने 24 तास पण ड्युटी केली. हा 24 तास पण करायचा, तरी पण व्हिडिओ एडिटिंग करायचा, व्हिडिओ हा थकायचाच नाही. म्हटलं अरे एवढं काय करतो, बोलता नाही यार आपल्याला काहीतरी करायचं. मग तेव्हा मला असं वाटतं नाही, संजोग मेहनत करतो आणि मेहनती लोकांसोबत काम करायला मला पण खूप आवडतं, आणि ह्याचा तो मोटिवेशन मला जास्त आवडलेला आहे. तेव्हा आपले सबस्क्रायबर एवढे पण नव्हते. अरे 1000 काहीच पण नव्हते, 1000 काहीच पण नव्हते, काहीच नव्हते. पण ठीक आहे. पण मला एक गोष्ट आवडली तुझी, की आपले सबस्क्रायबर काहीच नव्हते तरी सुद्धा तुम्ही मेहनत करत होतात माझ्या बरोबर, एवढा लांब यायचं. असं नाही सबस्क्रायबर साठी माझ्या कधीच नाही जास्त केलं आहे. संजोग. हा. तुझी मेहनत आईची, आणि खास कर आई, मी आहे ना, माझा नेटचा इंट्रोडक्शन सांगतो. हा. मी टिकटॉक मध्ये याचा फॅन होतो. ह्याचा एक व्हिडिओ बघितलेला, भेंडी का तो कोणता, भेंडीवाला, भेंडी लावलेली अशा गळ्यात, कोणता गाणं होता तो, सासूबाईने लावली आहे शेंडी माझ्या गळ्यात त्याला माझी भेंडी, हा तो वाला गाणं. मी तो व्हिडिओ बघून एवढा हसलो, तर नंतर मग ह्याची माझी भेट झाली गोल्डी, माझा एक मित्र, त्याच्यामुळे गोल्डीमुळे. आता कुठे असेल तो, हाय घरीच आहे तो, पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तब्येत ठीक नाहीये त्याची. झिंगाट नाहीये ना. नाही झिंगाट हा, नाही. त्याच्यामुळे ओळख झाली. आणि नंतर मग आम्ही जी सुरुवात केली, मग इकडे जा तिकडे जा, इकडे व्हिडिओ काढ, जमिनीवर लोडून काढ, इकडे पड तिकडे पड, सगळं करायचो आम्ही. भरपूर मेहनत घेतली, भरपूर मेहनत घेतली. पण सिरियसली संजोग, माझी खूप इच्छा आहे संजोग, मला पर्सनली असं वाटतं, मी आईना पण बोललो, तू अजय देवगणचा फॅन आहेस बरोबर. थँक्यू. हा, तर मला असं वाटतं अजय देवगण सरांसोबत, कारण की बघ ॲज अ ॲक्टरने पण मी त्यांच्या ॲक्टिंगचा खूप फॅन आहे. बरोबर. हा, तर मला असं वाटतं अजय देवगण सरांसोबत एक तरी तुझा व्हिडिओ झाला पाहिजे, एक तरी. अरे मी खूप स्वप्न बघतो भाई, पण ते स्वप्न पूर्ण होईल का? नाही, होईल, माझं मन बोलतो. मी अजून तुला आधी पण बोललेलो, आठवतं स्टार्टिंगला बोललो, संजोग खूप मोठा होईल. पण होईल. होईल का माहितीये का होईल, त्याचं कारण एकच आहे की तू मेहनती आहेस, तू मनापासून मेहनत करतोस, आणि तेच तुझा युएसपी म्हणजे क्वालिटी आहे. ओ माय गॅड, Oh my God. युएसपी वगैरे तू मगाचपासून बोलतोय म्हणजे युनिक सेलिंग पॉइंट रे. माय गॅड, स्वॉट इंग्लिश. अरे काय नाही, मार्केटिंग मध्ये असून झालंय. तर मित्रांनो, आईने ऍक्च्युली मला वहिनीला पण भेटायचं होतं आणि बच्चाला भेटायचं होतं, पण आई थिंक काही कामासाठी ते बाहेर गेले. प्रतिभाचे भाऊ आहे ना, हा. त्यांची तब्येत थोडी डाऊन आहे, म्हणून Okay. त्याला बघायला गेले. प्रतिभा ठीक आहे, आणि ठीक आहे, वेदांत. ठीक आहे, पप्पा ठीक पण आहे. तिकडे गेले. तर डोंबिवली इथे विरारला, आणि ते विरारचे लोक कल्याणला गेले. बरोबर. माझ्या हृदयाचा बर्थडे आहे. आई तू माझ्या बाळाला आशीर्वाद दे, तर मला असं वाटेल की माझ्या बाळाचं आयुष्य खूप म्हणजे ना, अरे मोठा होईल तो, टेन्शन नको घेऊ. आता किती वर्षाचा आहे? 7 वर्ष झाली त्याला आज कम्प्लीट. बरोबर. आज कम्प्लीट 7 वर्ष झाली. हा. अच्छा, छान होईल बर्थडे पण, आणि म्हणजे अजून- आशीर्वाद आहे. म्हणजे 100 वर्षाचा होईल 93 वर्षाने. तर हृदय, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्ट्रॉंग संजोग फॅमिली कडून, आणि खूप मोठा हो, खूप यशस्वी हो. हो, हा. बस एवढंच बोल. मजाक मस्ती भरपूर झाली, पण आता बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे मला. तर आईने जेवण आमच्यासाठी आणलं. मी आणि संजोग भरपूर दिवसानंतर एकत्र जेवायला बसलो होतो, आणि आईने जेवण बनवलं ते खूप जास्त टेस्टी होते. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या पोटात आणि इन्फेक्शन चालू आहे गेल्या 1.5 महिन्यापासून, तर मी ना खूप विचार करून खातो आहे. पण इथे परत पोट भरून जेवलो आहे. संजोगचं जेवण झालं होता, तर मी बसलो होतो आणि पोटभर जेवलो, कारण की जेवण खूप बाप बनलं होतं. तर मित्रांनो, मला लवकर निघायचं होतं, कारण की संध्याकाळी डोंबिवलीला मला पोचायचं होतं. तुम्हाला माहिती आहे हृदयाचा बड्डे आहे, मला टाईमावर पोचायचा 5च्या आधी. आणि मी संजोगला विचारलं बिग बॉसबद्दल, कारण की बिग बॉस टीमने अशा भरपूर क्रिएटर लोकांना वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी कॉल केलेला आहे. जसं DP दादा, सूरज चव्हाण हे सुद्धा इंस्टाग्रामवर क्रिएटर आहे, अंकिता वालवकर ती स्वतः एक क्रिएटर आहे. तर अशा भरपूर क्रिएटर लोकांना इन्व्हिटेशन आलेलं आहे, ज्यामध्ये संजोग पण आहे. माझी अशी मनापासून इच्छा आहे की त्यांनी बिग बॉसमध्ये जावं. अजूनपर्यंत बिग बॉसचं कन्फर्मेशन आलेलं नाही आहे, आणि मी स्वतः प्रे करत, तुम्हीही प्रे करा, त्याला बिग बॉसकडून इन्व्हिटेशन आलं पाहिजे.
आणि त्यांनी जी मेहनत केली इतक्या वर्षापासून त्याला काही ना काही फळ भेटला पाहिजे मित्रांनो, आहे की नाही. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुढचे ब्लॉग तुम्हाला येत राहतील मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.